जो जाईल त्याच्यासाठी एक वॉशिंग मशीन बनवून ठेवलेली आहे त्या लोकांनी. माणूस चेहरा बदलला पाहिजे. महागाई भरपूर आहे. अजित पवार स्वच्छ झाले कसे? सामान्य माणसाचं मरण आहे. असली लोकशाही काय कामाची? खासदार काय निवडून येण्यापुरते येतात. मोदी राजकारणाच्या पलीकडची गोष्ट आहे. खूप घाणेरडं राजकारण. सध्या विकासाविषयी कोणीच नाही बोलत. एवढी गाढव माणसं याच्या अगोदर राजकारणात नव्हतीच. पण विरोधकच ठेवायचे आहेत त्यांना. आज माहीत पडत नाही की उद्या कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये जाणार. प्रमाणाच्या बाहेर महागाई वाढलेली. शहा मोदींवर विश्वास ठेवायला जनता आता मूर्ख राहिलेली नाहीये. घरामध्येच फूट पडली. ते इथलं जे राजकारण चालू आहे ते खूप खालच्या थराचं राजकारण चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र विकायलाच काढायचा असं यांनी धंदा चालू केलेला आहे. सामान्य नागरिक हे कन्फ्यूज आहे. कार्यकर्त्याला कुठल्या पक्षात जावं आणि कुठला नेता पकडावं हेच आता कळलं झाले. परंतु यांच्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्र आज खूप खालच्या थराला चालला असं माझं म्हणणं आहे. आमच्या पवार साहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं? काही नाही केलं. आम्ही हिंदू 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 ह्याच्यावर ते राजकारण चाललेलं आहे. फक्त स्वतःची घरं भरली त्यांनी. मतदान केलंच पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आत्ता आपण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये. मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा पुणे जिल्ह्यातला आणि त्याच्यामध्ये काही रायगड जिल्ह्यातला भाग येतो असा हा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये काटेकी टक्कर यावेळी अपेक्षित आहे, कारण शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली आणि त्या फुटीच्या राजकारणाचा या मतदारसंघावरती मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतोय. इथले प्रश्न काय आहेत या सुट्टीला, इथले मतदार काय म्हणतात, त्यांचे आपण मतं या आपल्या आढाव्यामध्ये जाणून घेणार आहे. चला तर माझ्यासोबत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचा वार आहे. चहा आपण घेत घेत बोलूया. आणि म्हणजे काय होतं, निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप सुरू असतात, पण त्या आरोप प्रत्यारोपामध्ये जर आपल्या मतदारांचे प्रश्न जर असले तर ते खऱ्या अर्थानं निवडणूक रंगतदार होऊ शकते. पण मतदारांचे प्रश्न त्यामध्ये फारसे चर्चेला येत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, या मावळ लोकसभेमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सध्या? नाही, मावळामध्ये सध्या बघा, देवाच्या कृपेने मावळ हा सुजलाम सुफलाम एरिया आहे. पहिल्यापासून पाणी वगैरे भरपूर आहे, डेव्हलपमेंट चांगली होती. परंतु सध्या इथलं जे राजकारण चालू आहे ते खूप खालच्या थराचं राजकारण चालू आहे. म्हणजे आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल की इथले जे मशालीचे जे उमेदवार आहेत ते अजितदादांचे पाया पडत होते. मग ह्याच्यातनं लोकांना काय मेसेज द्यावा, मग यात बारणे साहेबांनी काय घ्यावं, त्यामुळे लोक कन्फ्यूज आहेत. विकास एका साईडला, आता अजितदादा म्हणतात की मी विकासासाठी तिकडे गेलोय आणि शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी आले की ह्याच्या अगोदर 15 वर्ष काय केलं, मग आपण विकास नाही केला का? तर यांच्यातला सगळा गोंधळ आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हे कन्फ्यूज आहे आणि कुणाला मत द्यायचं की नाही द्यायचं या प्रश्नावर आता लोक विचार करतात. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. म्हणजे लोकांचं मतदान न करण्याकडे कल आहे असं म्हणायचं तुम्हाला? नाही, माझं स्वतःचं मत नाहीये, परंतु बरीचशी लोक अशी चर्चा करतात. म्हणजे मी जनरलच विचारतो. माझं स्वतःचं मत नाहीये की लोक करू नये, उलट करावं. लोकशाही आहे, चांगले लोकांना निवडून आणावं. परंतु यांच्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्र आज खूप खालच्या थराला चालला असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला ही म्हणजे तुमचा सगळा बोलण्याचा जो रोख आहे हा फोडाफोडीच्या राजकारणावर आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर हे जी फोडाफोडी झाली ही म्हणजे त्याचा परिणाम होईल मतदानावर? नाही, 100% मतदानावर होणारच. कारण का लोक पण थोडी विचार करतात. कोणी म्हणतं आमच्यावर अन्याय झालाय, कोणी म्हणतं नाही आम्हाला यांनी सावरून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, ह्यांच्यात वरच्या लोकांमध्ये सगळ्या चर्चा चालू आहेत, पण खालच्या सामान्य लोकांना ते काय देतात ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूलाच राहतात. हे जे फुटून तिकडे गेले ते स्वतःसाठी गेले पण? हा, मग आता प्रत्येकाला एक वॉशिंग मशीन फ्री दिली आहे ना त्यांनी, त्यामुळे ते त्यासाठीच गेलेत. जो जाईल त्याच्यासाठी एक वॉशिंग मशीन बनवून ठेवलेली आहे त्या लोकांनी. मग त्या वॉशिंग मशीन मध्ये ते स्वतःला धुवून घेत आहेत असं माझं म्हणणं आहे. हे फोडाफोडीचा परिणाम या मावळ लोकसभेमध्ये 100%.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय सध्या. लोकांच्या प्रश्न काय आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत, हे सगळं समजून घेतोय. बऱ्याचदा निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होतात, पण मतदारांच्या प्रश्नांविषयी फारशी चर्चा होत नाही. तर आम्ही चर्चा घडवून आणतोय बाबा काय, कारण हे प्रश्न जर मांडले गेले तर याच्यावर पुढे चर्चा होईल, त्याची सोडवणूक होण्यासाठी हे उपयोगी पडेल, असा हा अल्पसा एक प्रयत्न. तुम्हाला काय वाटतं, मावळ लोकसभा मतदारसंघ म्हटलं की काय इथले समस्या, काय प्रश्न आहेत? समक्ष बघा, एक मत असं आहे की माणूस चेहरा बदलला पाहिजे. आता 3 वर्ष यांनी सांभाळले, आता ह्याच्या पुढे हे जो आहे संजीव वाघोरे, यांना एक चान्स देऊन बघावा. एक चान्स देऊन बघा. का बरं? आता बघा, प्रत्येक 5 निवडणुकी असते, बरोबर, मान्य आहे. तर असं माझं म्हणणं आहे की माणसाने प्रत्येक चेहरा चेंज व्हावं, म्हणजे कळेल की आपण हा माणूस 5 वर्षांनी काय करू शकतो. भाकरी बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इथं म्हणजे काय सध्या फक्त ह्या 2-3 मतदारसंघामध्ये असं आहे का सगळीकडेच असं? सगळीकडे सर, कशामुळे असेल बरं असं? सर हे प्रत्येक सामान्य माणसाचं मरण आहे, बाकी काही नाही. हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे त्याचं चुकीचं आहे. हे काय झालं सर जी, शेवटी तेच झालं ना. आता तुम्ही निवडून या, निवडून येऊ नका, तर सत्ता एकच झाली, असं माझं म्हणणं आहे. मग आता विकासाचे मुद्दे जे आहेत, तुमच्याकडे मेट्रो आणली, बाकीचे विषय उद्योग व्यवसाय याच्यासाठी काम झाले. मेट्रो म्हणा, तुम्ही एरोप्लेन म्हणा, हे सामान्य माणसाचं काम नाही सर, आमच्यासारखंच काम नाही. मला सांगा, मेट्रो मला इथनं पुणे स्टेशनला जायचं, मिनिमम इथनं रिक्षा केली तर रिक्षावाला मिनिमम 60 रुपये ते 70 रुपये मेट्रोपर्यंत जातो, बरोबर. तिथनं 10 रुपये असो किंवा 20 रुपये पुणे स्टेशन, तिकीट मला कितीला पडलं? 80 रुपयाला. मी इथनं चिंचवड स्टेशनला गेलो, 5 रुपये तिकीट, 10 रुपये मी पुणे स्टेशनला जाऊ शकतो लोकलला. म्हणजे तुम्हाला महागाईमुळे परवडत नाही. महागाईमुळे परवडत नाही, असं माझं म्हणणं आहे. बघा, सरकारने सुविधा देताना महागाई सुद्धा नियंत्रणात ठेवली पाहिजे असं म्हणलं. हे बरोबर. लोकसभा निवडणूक म्हणलं की मतदारांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. तर कुठले असे प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये की ज्याची चर्चा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? रोडचा प्रॉब्लेम असो, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. रोड आणि पाणी आहे. पाणी मूलभूत गरजा, मूलभूत गरजा. पाण्याचा व्यवसाय. अजून बी 75 वर्षानंतर आपण मूलभूत गरजांवरच आहे. हा, मग आता या प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, सारखे होत राहतात ना. इलेक्शन आले की ते रोड तेवढे कुठे तयार केले जातात, परत पहिल्यासारखी परिस्थिती असते, परत पहिले जायचं. पहिल्यासारखी जोरात पाऊस आला की सगळं ते वाहून जातं, परत पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण. पण आता विकासाचं बरंच काम झालंय की तुमच्या मतदार आहे ना, विकासाचं काम झाली, पण या मूलभूत गरजा सॉल्व्ह झाल्या, कायमचे सॉल्व्ह झाल्या पाहिजे. वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी मेट्रो येते, मेट्रो आहे, दळणवळण सोयी सगळ्याच झाल्या, सगळं मान्य, पण अपुरे पडतायत बॉस. अपुऱ्या पडतायत. सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. काय म्हणजे मेट्रो सिटी आलं, सगळं झालं, बाहेरची लोक येतात, रोजगारच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता इथं मावळ लोकसभामध्ये आता जसं महाराष्ट्राचं राजकारणातला जी बिघाडी आहे सगळी खिचडी, त्याचा परिणाम होऊ शकतो का इथल्या? होऊ शकेल ना. लोकांनी आता आपण समजा आम्ही विचार करून बीजेपीला मतदान केलेलं आहे, बरोबर. आता आम्हाला काय माहिती पुढं जाऊन हे लोक आतून एकत्र होतील म्हणून. हो, 100 परिणाम होईल. असं कसं लोक म्हणतील, बघा आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने निवडून दिलं, समजा बीजेपीला मी मतदान केलं, आता मला काय माहिती हे लोक पुढे जाऊन त्या राष्ट्रीय काँग्रेस युती केली, 100% परिणाम होईल. मतदान विरोधात जाईल त्यांच्या? हो, विरोधात जाऊ शकतो. फोडाफोडी आवडली नाही लोकांना. हा, ते दाखवून दिलं ना, आम्ही तुम्हाला चांगल्या, तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं, पण तुम्ही तिकडे युती केली, मग काय फायदा? मग ते सगळे आतून एकच झाले ना, म्हणजे बीजेपी राष्ट्रवादी सगळे तुम्ही आतून एक असं सिद्ध आलं ना. काय होतंय, आपण मतदार पण फार सजग दिसत नाही, वोटिंगचं पर्सेंटेज कमी दिसतंय, तर मतदान करायला पाहिजे की नको? नाही, मतदान करणं प्रत्येकाची गरज आहे. गव्हर्नमेंट त्याची सुट्टी डिक्लेअर करतं, वेळात वेळ काढून आपला मूलभूत अधिकार आहे, कोणी योग तिकडं आपण मतदानचा हक्क बजावलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचा योग्य उमेदवार निवडा, मतदान कुणाला करायचं ते करा, सत्सद विवेक बुद्धीला स्मरून, परंतु मतदान करा. मतदान करा, बस मतदान केलंच पाहिजे. आणि हे खूप कमी होतं मतदान, 50%, 60%, सुट्टी देऊन सुद्धा लोक आराम करतात. 90%च्या वर मतदान केलं. हा, 90 ते 80% वरती कमी झालं पाहिजे. 50% मतदान काय ते
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण चिंचवडमध्ये आणि चिंचवडमधले नागरिक बोलतायत आपल्याशी, रिक्षावाले आहेत सोबत. अनेक लोकांशी तुमचा संपर्क असतो, रोज लोक बसत असतात, चर्चा होतात. काय वातावरण आहे इकडं लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण असं आहे की सध्या बरेच लोक नाराज आहेत की आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण, नोकऱ्यांचा प्रश्न, बऱ्याच जणांना कामधंदे नाही आहेत, सध्या बऱ्याच जणांकडे पैसे नाही आहेत. खूप म्हणजे पहिल्यासारखं सरकार नाही राहिलं. लोकांचं ऐकलं पाहिजे सरकारने आणि कामं केली पाहिजे. अशा लोकांना निवडून द्या की तो कार्यकर्त्यांनी कामं केली पाहिजे. पैसा नंतर लोकांकडे येईल, पण कामं झाली पाहिजेत लोकांची. कामच करत नाहीत, लोकांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचतच नाही. आज रिक्षावाल्यांची अवस्था अशी आहे की ओला उबेर तर बंदच आहे आणि खाजगी तर विचारू नका. जे गिऱ्हाईक सांगेल ते रिक्षावाल्याला ऐकावं लागतंय. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही सांगताय कामं केली पाहिजे, विकास केला पाहिजे. विकास केला पाहिजे. इकडं विकास झालेला नाही का? विकास झालेला आहे, रस्त्यांचा झाला आहे, शहरीकरण चांगलं झालेलं आहे. फक्त एवढंच की गरीबातल्या गरीबापर्यंत पोचलेले नाही आणि महागाई भरपूर आहे. बघा तुम्ही, सध्या महागाई भरपूर आहे, अन्नधान्य महागाई आहे, गॅसपासून सगळ्या गोष्टी महिलांचं म्हणजे खूप म्हणजे नाराज आहेत लोक. तुमचं महिन्याचं आर्थिक बजेट जे असतं कुटुंबाचं, ते कोलमडलंय का? कोलमडलेलं आहे. नोकरी करून रिक्षा करतोय आम्ही. म्हणजे जसं शेतीला जोड व्यवसाय असं म्हणतात, तसं रिक्षाला जोड व्यवसाय म्हणून मी ड्रायव्हिंग करतो आणि रिक्षा चालवतो. 2 जॉब शिवाय होतच नाही, घरच चालत नाही. शिक्षणाची परिस्थिती काय? किती मुलं आहेत तुम्हाला? त्यांचा खर्च भागतो का? 2 मुलं आहेत. एक मुलगी M.Com B.Com झालेली आहे, मुलगा आता ग्रॅज्युएशन करतोय, तोही आर्मीत उतरलाय. दोघं नवरा बायको आम्ही जॉब करतो आणि जॉब करून मी रिक्षा चालवतो. रात्री 11 पर्यंत मी रिक्षा चालवतो आणि एका जॉबवर राहिलेलं नाहीये. रिक्षात तर काहीच राहिलेलं नाही साहेब. आता रिक्षावर तर काहीच राहिलेलं. खरं तर 8-9 तासाचा जॉब आहे, पण तुम्हाला एवढं काम का करावं लागतं? करावंच लागतं. कारण का ते सगळं भागवण्यासाठी. कारण का मुलांच्या शिक्षणाचे आम्ही ओपन असल्यामुळं आम्हाला मी स्वतः पोलीस भरतीमध्ये गेलेलो होतो, त्यातून बाहेर पडलोय ओपन म्हणून. आणि मी किती 10 ठिकाणी नोकऱ्या केल्या, पण उपयोग नाही झाला. हे तुम्ही आरक्षणाचा विषय काढला तर महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणाचं जे वातावरण होतं, मोठमोठी आंदोलनं झाली जरांगे पाटील यांची, तर त्याचा काय परिणाम होईल का या निवडणुकीत? परिणाम जर दिसला तर आता त्यांनी भाषण केलं आहे जरांगे पाटलांनी की कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून द्यायचं, हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. या निवडणुकीत होईल, बदल होईल, भरपूर बदल होईल, खूप बदल होईल, खूप बदल होईल. म्हणजे आरक्षणाबरोबर तुम्ही विकासाचा विषय, महागाईचा विषय बोलताय, त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ज्याच्याविषयी सगळीच लोक बोलतायत सध्या, हे फोडाफोडीचं राजकारण. ते म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो, हे म्हणतायत तुम्ही फुटून गेला, दबावानं गेला. तुम्हाला काय वाटतं, जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? जनता म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही जो कार्यकर्ता निवडून देऊ त्यांनी आमची कामं केली पाहिजेत. बस आम्ही त्याला कधी मतदान देऊ. आम्ही फक्त आमची कामं करा, बस विकास आपोआप दिसेल. तर आतापर्यंत फक्त रस्त्याचा विकास दिसलेला आहे, बाकी कशाचाच दिसलेला नाही. हे फोडाफोडीचा राजकारणाचा परिणाम होईल? फोडाफोडीचा होईल, नक्कीच होणार आहे, नक्कीच होणार आहे. कार्यकर्त्याला कुठल्या पक्षात जावं आणि कुठला नेता पकडावं हेच आता कळणं झालेलं आहे. फार महत्वाचे विषय तुम्ही मांडलेले आहेत दादा. या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत इथले माझ्या समवेत, त्यांच्याशी बोलूयात आपण. काय म्हणताय, कसा आहे आंब्याचा सीझन तुमच्याकडे? छान चालू आहे. बर, यावेळेस आंबे भरपूर आहेत. बर. आणि पुढच्या महिन्यात अजून जास्त आंबे होतील. कुठला आंबा आहे तुमच्याकडे? हा रत्नागिरी हापूस आहे, देवगड हापूस आहे, केशर आहे, पायरी. सगळ्याच प्रकारचे आंबे आहेत? सगळ्या प्रकार, 3-4 प्रकारचे आंबे. बर. आता मला सांगा, तुमचा सीझन बी चालू आहे आणि निवडणुकीचा सीझन पण चालू आहे, लोकसभा निवडणूक आहे, काय परिस्थिती सध्या? परिस्थिती सध्या मोदीमुळे मोदीचीच लाट येईल यावेळेस पण. म्हणजे तिसऱ्या वेळेस पण मोदींची लाट असेल? लाट येईल. काय कारण असेल लाट? काम चांगलं आहे त्यांचं वरच्या लेवलला पण, आणि वरच्या लेवलला काम करण्यासाठी आपल्या इथले खासदार तर पाहिजेच. आणि जे महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो इथं? मोदींना काही परिणाम होणार नाहीये बाकीच्या राजकारणामुळे, बाकीच्या लोकांमुळे.
बरं, म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम या निवडणुकीवर नाही होणार? नाही होणार त्यांच्यावरती काहीच. दादांना वाटतंय हे परिणाम होणार नाही आणि विकासासाठी पुन्हा एकदा मोदींनाच तिसऱ्या वेळेस निवडून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी इथलाही खासदार त्यांच्या विचाराचा पाहिजे असं त्यांचं मत आहे. दादा, सध्या मावळ लोकसभेमध्ये निवडणूक होतीये लोकसभेची आणि देशभर तशी ती आहे. लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि आम्ही जागर लोकशाहीचा करतो. याच्यामध्ये मतदारांचे जे काय प्रश्न आहेत याची चर्चा करतोय. तर याच्यामध्ये आता लोकसभा निवडणूक म्हटलं की कुठले महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतायत सध्या या निवडणुकीच्या संदर्भात? अजित पवार स्वच्छ झाले कसे? हीच लोक निवडणुकीत सामील होतात. आज बीजेपीच्या रॅकेटमधला एकही माणूस ह्या तळ्यात नाही आणि बाकीचे सगळे स्वच्छता मोहीम करायचा प्रयत्न केला. ही चुकीची मुद्दे. आणि तुम्हाला फोडाफोडीच्या राजकारणावर बोलायचं? राजकारणावर नाही बोलवायचं. यातनच तुम्ही लोक घेतात ना, यातनच लोक घेतात. आता ज्याच्याशी तुम्ही बोलताय तो नेमका राजकीय पट्टीतला आहे म्हणून मी त्या पॉइंटवर बोलू इच्छित नाही. किंवा लोकसभा आहे, हाही मित्र आहे, हाही मित्र आहे. यांचा काय फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम होईल या लोकसभेवर? फोडाफोडीच्या लोकांना घेऊ नये ना, याच्याबद्दल माझं मत आहे. हो, पण आता तर घेतलंय. तुम्ही म्हणताय घेऊ नये, बरोबर आहे. आता मावळचे 2 उमेदवार आहेत, दोन्ही माझे मित्र आहेत. हा कसा आहे तो माहिती आहे, तो कसा आहे तो माहिती आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही विचारताय. सांगून काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे त्याच्यावर? तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे? हा मुद्दा आहे. आमचं काम आहे तुमचे प्रश्न, तुमचे विचार, तुमची मतं आमचे मांडणं. आमचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्ही तिथं पुढं पोहोचवले. पुढं काय झालं? लाल्या मल्ल्या दोघांनीच सगळं गुंडाळून ठेवलं आणि बाकीचे कोणीच त्याच्यात सापडले नाहीत. तो एक कार्यकर्ता असा भारी भेटला की तो उशिरा का होईना, जस्टिस चंद्रचूड जो आहे तो जरा वेगळ्या पट्टीतला निघाल्यामुळं तो थोडंफार लोकशाही तिथपर्यंत न्यायचा प्रयत्न करतो. त्यालाही लोक दाबून टाकतात. तुम्ही पत्रकार आहे, तुमच्याही लक्षात ते येतंय. असली लोकशाही काय कामाची? लोकशाही टिकली पाहिजे. अशी लोकशाही, अशी दडपून टाकायची लोकशाही काय कामाची ना? मी असा कार्यकर्ता आहे की मी असं म्हटलं होतं की अटल बिहारी वाजपेयींना बिनविरोध द्यायला पाहिजे होतं. तर माझ्याबद्दल फार मोठा गदारोळ झालता. पण मग आज काय मला म्हटले तुम्ही कोणत्या विचारसरणीचे तुम्ही अटल बिहारीची बिनविरोध म्हणताय. म्हणलं तुम्हाला राजकारणाची अक्कल नसल्यामुळं हे बोलावं लागतंय. पुढे दिवस येतील आणि माझी तुम्हाला आठवण येईल. आणि आज ते तसंच झालेलं आहे. अटल बिहारीची परिस्थिती काय होती? तो सरळ माणूस होता. पुढं म्हणजे लोकशाही व्यवस्थेला सक्षम करणारे होते. हा, आणि हातपाय अडकलेले नव्हते असे, आणि सरळ चाललेला होता. आणि आम्ही कोण होतो? आम्ही टोटल गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीच टंग 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 फुल मेजॉरिटी होती. एकट्या अटल बिहारी वाजपेयीमुळे आमच्यावर काय परिणाम होणार होता? काय होणार होता? नाही, पण मला सांगा, एक माणूस जर तसं दिला असता. पण आता आपण 2 वेळा मोदीजींना दिला, आता ते तिसऱ्या वेळा पण मोदीच्या विषयावर मोदीच्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. मोदी राजकारणाच्या पलीकडची गोष्ट आहे. तुमचं वयोगट लहान आहे आणि तुम्ही त्या उत्तर द्यायला सक्षम आहात. एवढी गाढव माणसं याच्या अगोदर राजकारणात नव्हतीच अशा प्रकारची. एवढे आरोप असावेत का? हे हरामखोर थांबू नको इथं, चल संपलं, एवढं म्हणलं की संपलं. हरामखोर म्हणला तरी थांबतो, शिवाय देतोय म्हणलो थांबतो, लात घातली तरी थांबतोय. मी तो थांबतो का? कारण त्याला माहिती आहे की डबक्यात गेला की स्वच्छ होतोय. ही डबक्यात जाऊन स्वच्छ होण्याची जी प्रक्रिया आहे हीच मुळात राजकारणात चुकीची पद्धत आहे. ही याच्या अगोदर नव्हती. दाखव मला असं अशा प्रकारचं. आलट्या पलट्या मारल्यात लोकांनी, पण असं सर्रास हे 5-6
बायका त्या ज्या ज्या आसामच्या पट्ट्यात जो गोंधळ झाला तिथं मतदान होऊ नये असं मतदानाच्या पिरियडमध्ये मतदान न झालेला पार्ट दाखवा मला 75 वर्षाच्या राजकारणातला. अशा मुद्द्यावर बोला ना. मग हे मोदीला कळत नाही का? मला सांगा आता या सगळ्या मुद्द्यांचे तुम्ही फार उहापोह चांगल्या पद्धतीने केला पण याला प्रकाश टाकायचा प्रयत्न करतोय. तेच त्याचा तोच अर्थ आहे त्याचा. पण आता याला उत्तर काय? मतदान केलं पाहिजे ना त्यासाठी. ही जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला मतदान केलं पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेतनं सिस्टीम चेंज करू शकतो आपण. ही लोकशाहीची हे आहे. पण ह्यांना त्याच्यावर म्हणजे त्या गोष्टीवर त्यांना लक्षच द्यायचं नाही. लोकांनी काय केलं पाहिजे? मतदान केलं पाहिजे का नाही केलं? अरे झाडून पाकून बाहेर निघायला पाहिजे. मतदान करायला पाहिजे. पण मतदान करूनही काय होईल याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. याच्याबद्दल शंका आहे तुमच्या मनामध्ये? दादांनी या सगळ्या प्रक्रियेबद्दलच प्रश्न उपस्थित करताना लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान केलं पाहिजे. पण मतदान करूनही पुढं जर काय घडलं तर या संदर्भात ते शंका उपस्थित करतात. लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणूक आहे आणि मावळ लोकसभेतल्या मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. काय नेमकी तुमची भूमिका या निवडणुकीकडे कसं बघताय? काय प्रश्न तुम्हाला वाटतात या निमित्तानं उपस्थित व्हायला पाहिजे? चर्चा त्याची व्हायला पाहिजे. महागाई असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, विकास असेल. जे झालंय ते तुम्ही झालंय म्हणू शकता. जे नाही झालंय त्याला ते मांडलं पाहिजे आपण, तर त्याची चर्चा होऊ शकते. सध्या आता 13 तारखेला इथं मतदान आहे. सध्या इथं परिस्थिती बघितली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये म्हणजे इथं खासदारांच्या निधीची आवश्यकता नाही. एवढा निधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा येतो. इथल्या लोकांना सगळ्या सुखसुविधा आहेत तर त्या सगळ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आलेल्या आहेत. आणि इथं जर बोलायचं झालं तर इथं लोकांना अशी मानसिकता आहे की बाळासाहेब ठाकरेंना जे फसवले त्याचा राग इथे लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा अख्ख्या मावळमध्ये, चिंचवडचं नाही वैयक्तिक सांगते, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ही परिस्थिती. तर इथं जरा पारडा आम्हाला संजोग भाऊ वगैरेंचं जरा जड दिसते. फोडाफोडीचा राजकारणाचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो असं वाटतं? होऊ शकतो. 100% इथं फरक पडणार. तुम्हाला काय वाटतं दादा? काय परिस्थिती काय? आम्हाला मराठी लोकांना आरक्षण दिलं नाही. म्हणजे आरक्षणाचा विषय. आणि काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार एवढ्या वर्षी होतं. मराठीचे मुख्यमंत्री मराठीचे किती झाले आतापर्यंत? मराठ्यांचे मुख्यमंत्री जास्त. मग मराठ्यांची कोणी बाजू घेतली का बाजू मराठ्यांची? भुजबळांनी भुजबळांच्या लोकांची बाजू घेतली. मुंडेंनी मुंड्यांची लोक पुढे नेली. आमच्या पवार साहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं? काही नाही केलं. फक्त स्वतःची घरं भरली त्यांनी. घराणीशाही चालली. घराणीशाही. नातू आमदार, सून आमदार, पोरगी खासदार, सगळ्यांना घराणीशाही पाहिजे. बाकीच्यांना चान्स द्या ना. मी काय म्हणतो 5 वर्षांनी नवीन माणसाला चेहरा द्यायला पाहिजे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? म्हणजे जसं यांनी सांगितलं की बाबा अमुक अमुक विषय आहेत बाबा, त्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे. कारण तोडफोड लोकांना आवडली नाही असं ते म्हणतात. तुमचं काय म्हणणं? तोडफोड नाही झाली बरोबर आहे. पण बाळासाहेबांनी जे केलं होतं ना, कोणाला जवळ केलं नव्हतं. उद्धव साहेबांनी जवळ केलं सगळ्यांना. त्याच्यामुळे लोक नाराज आहेत. उद्धव साहेबांवर, उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. लोकांनी तुम्ही युती करताय कोणाबरोबर, जाताय कोणाबरोबर. म्हणजे खुर्चीसाठी तुम्ही हे केलं. काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी बरोबर गेले आणि खुर्चीसाठी. साहेबांनी काय केलं का? बाळासाहेबांनी. बरं, विकासाचे काय मुद्दे इथं मावळ लोकसभा? विकासाचं बरे आहेत. विकास चांगला आहे इथं. विकास चांगला, कॉर्पोरेशनचा विकास चांगला आहे. खासदार काय निवडून येण्यापुरते येतात. निवडून झाले की खासदार कोण आहे आणि आमदार कोण आहे कोणच माहित नसतं लोकांना. फक्त इलेक्शनच्या टायमाला चेहरा दिसतो. इलेक्शन झालं की फिरकायला पण येत नाही. काही महिला भगिनी आहेत माझ्यासोबत इथल्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, प्रचार जोरात सुरू आहे आणि यामध्ये खरं तर मतदारांचे जे प्रश्न आहेत, मतदार राजा आपण म्हणतो,
पण या राजाचा कुठंतरी विसर पडलेला आहे आणि त्याच्याविषयी चर्चा कमी होते. तर तुम्हाला काय वाटतं कुठले प्रश्न आहेत की जे या खरं निवडणूक हा एक विषय म्हणजे एक घटना असते आपल्या लोकशाही व्यवस्थेत जिथं मतदाराला महत्त्व येतं त्याच्याविषयीची चर्चा होत असते. कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात? आता प्रश्न महत्त्वाचे बेरोजगारीचे प्रश्न, युवकांना नोकऱ्या नाही आहेत, महिलांची सुरक्षेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, परत महागाईचा मोठा प्रश्न आहे, बेरोजगारी तर आहेच. हे सगळं प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी फक्त आम्ही हिंदू 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 ह्याच्यावर ते राजकारण चाललेलं आहे. आणि फक्त हिंदू हिंदू म्हणून हिंदू मुस्लिमामध्ये भांडणं लावायची, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, बाकीचे सगळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला, लोकांचं लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे ह्या हिशोबाने त्यांचं ते राजकारण चालू आहे. आणि राजकारण इतकं घाणेरड्याने इतकं दलदलीचं झालेलं आहे की सामान्य माणसाला राजकारण म्हणलं की म्हणजे वीट येतो, तिटकारा यायला लागला. फोडाफोडीचं राजकारण तुम्हाला आवडलं? खूप खूप घाणेरडं राजकारण. तुमचं एकट्याचं मत आहे का आजूबाजूला बी अशीच मत? आजूबाजूला पण असंच मत आहे लोकांचं. सगळ्या मतदानाचं लोकांना पहिला आनंद व्हायचा मतदानाच्या वेळेस की बाबा आपण काहीतरी चांगलं काम करतोय, पण ह्या वेळेस लोकांचं एकदम असं की राग येतोय मतदान म्हणलं की लोकांना. मतदान केलं पाहिजे का नको? राग येऊन जर लोकांनी मतदान टाळलं तर त्याचा परिणाम चुकीचा होईल. मतदान केलं पाहिजे हे 100% खरं आहे. कुणालाही करा पण मतदान करा, बरोबर आहे. कुणालाही नाही, आता लोकांनी विचार करूनच मतदान केलं पाहिजे. कुणालाही करून जमणार नाही. पुढे काय होईल सांगता येत नाही. कुणाचाच म्हणजे विश्वास राहिलेला नाही लोकांच्या मनामध्ये. दुसऱ्या एक महिला माझ्यासोबत आहेत. काय सध्याचं वातावरण तुम्हाला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं? सध्या विकासाविषयी कोणीच नाही बोलत. फक्त कोण कोणाला काय बोलले ते त्यांच्या पर्सनल गोष्टीच डिस्कस करतात. आपण आपल्या विकासाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणून आम्ही आलोय. आम्ही जागर लोकशाहीचा करतोय आणि लोकांचे प्रश्न काय, लोकांच्या अपेक्षा काय, कुठले विकासचे प्रकल्प व्हायला पाहिजे, रोजगारासाठी काय केलं पाहिजे, उद्योग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुमचे मत काय आहेत याविषयी? सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप आहे. कारण जिकडे बघावं तिकडे कुठे जॉब नसतात. शिक्षणाविषयी सुद्धा एवढं काही कोणी बोलत नाही. परत स्वच्छता म्हणा, आता येताना ही जी नदी आहे आपली तिथे किती घाण आहे, त्याविषयी पण कोणीच काही बोलत नाही. आता एवढं सगळीकडे प्रगती होतीये तर मग हे पण सगळं व्हायला पाहिजे ना. स्मार्ट सिटी म्हणतायत, त्याचं काहीच नाही. महागाई एवढी वाढली आहे, छोट्या छोट्या गोष्टी घेताना पण हा विचार करावा लागतो. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्याची जी सगळी खिचडी झाली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की प्रगतीच्या दिशेने थोडंसं काहीतरी केलं पाहिजे. मग मतदान करताना पण लोकांना वाटतं की हो आपण व्यवस्थित मतदान केले, आपल्या गोष्टी होत आहेत, महागाई कमी झाली आहे. लाईटचा पण प्रश्न असतो, लाईट कधी पण अचानक जाते. पाण्याचा प्रश्न असतो, एक दिवस आड पाणी येतं. पहिले रोज असतं पाणी, आता काही नाही आहे. त्याविषयी पण आहे. स्कूल्समध्ये सुद्धा जेव्हा ॲडमिशन घेतात तिथे सुद्धा मुलांच्या फी वाढलेल्या आहेत. मराठी शाळा सुद्धा आजकाल अशा बंद झाल्याच्या ह्याच्यावर आहे. सरकारी शाळा झाल्या पाहिजेत असं तुमचं मत? केंद्रानेच धोरण केलं पाहिजे ते पण आहे. सगळ्या प्रकारचं आहे. इंग्लिश मिडियम सुद्धा असाव्यात असं नाही. इंग्लिश मिडियम मराठी मिडियम दोन्ही पण ठीक आहे, पण तुम्ही तसं शिक्षण पण द्या ना. फक्त फी वाढून काय होणार? आणि विरोधात बोलायला गेले की ते वेगळंच त्यांचं काहीतरी असतं. त्यांना विरोधकच नको आहेत. मेन म्हणजे विरोध करणारी लोक नको आहेत. चांगल्यासाठी विरोध केला तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना, पण विरोधकच ठेवायचे नाहीत त्यांना. स्वतःच्या मनमानी, हुकुमशाही, तानाशाही हेच चालू आहे. तुम्ही बघताय लोकांच्या प्रतिक्रिया, आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते बोलतात आणि हे ठामपणे त्यांची भूमिका मांडताना आपल्याला दिसतं. सध्या मावळ लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निमित्तानं मतदारांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी म्हणून हा जागर लोकशाहीचा म्हणून आम्ही महाराष्ट्र दौरा करतोय. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून जातोय, मतदारांशी बोलतोय. काय इथली परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे कॅन्डिडेट बद्दल विचारतात. देवरोडची आमचे एरियामध्ये काय परिस्थिती आहे, सध्या लोकांच्या मनात काय आहे, कॅन्डिडेट सोडून आमचे जे लोकांचे प्रश्न आहे त्याच्याबद्दल बोलू का जरा? एक मिनिट बोला ना, बोला. हे देवरोड कॅन्टोन्मेंट आहे. कॅन्टोन्मेंट म्हणजे कारोबार सगळं मिलिटरीवर असतो.
बरोबर आहे. आता हे तुम्ही समोर बघतात, हे वस्ती आहे जिथं आपण इथं बसलोय. इथले सगळ्या लोकांचे मतदान काढलेले. यू हॅव नो राईट्स फॉर वोटिंग इन कॅन्टोन्मेंट इलेक्शन. म्हणजे तुम्ही लोकसभाला वोटिंग करू शकता, तुम्ही आमदारकीला वोटिंग करू शकतो, पण लोकल इलेक्शन मध्ये तुम्हाला तुमचे सगळे राईट्स काढून घेतलेले कॅन्टोन्मेंटवर. काय रिझन त्याचं काय दिलं? हा, कमिंग टू द पॉइंट, रिझन असं त्यांनी दिलं आहे की अनधिकृत बांधकाम, मिलिटरी लँड आहे किंवा फॉरेस्टचं लँड आहे. माझं म्हणणं कसं आहे, 60-70 वर्षापासून हे वस्ती इथं बसलेली, बरोबर? 60-70 सालचं राहिलं ना आपलं इथं. 60-70 सालपासून कमीत कमी नाही तरी 10-12 हजार लोकांचे नाव काढले. खासदार सांगा, आमदार सांगा, आमचे नेते सांगा, सगळ्यांना विनंती केली आम्ही परंतु प्रश्न सुटत नाही. परंतु प्रश्न सुटत नाही. असं मला दिसतं की लोकांमध्ये काय रस नाही राहिलेला की कोण निवडून यायचं आणि कोण यायचं. बहिष्कार टाकल्याचं असं जोरडवाल्यांचं चाललंय आणि ते लवकरच तुम्हाला 2-3 दिवसात माहीत पडेल. पण सध्या हे फोडाफोडीचं राजकारण हे ते त्याचा काय परिणाम वाटतो याच्यावरती? अहो, त्याच्यामध्ये हे भर हे तर आहेच, आमचे टंगती तलवार आहेच नाव काढायचे, पण हे पण भर आहेत ना. कोण नेता आज माहीत पडत नाही की उद्या कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये जाणार. आम्ही असं ठरवलंय देवरडवाल्यांनी की आपसात भांडणं करायचं नाही. ज्याला कुठं मतदान करायचं आपल्या मनापासून त्यांना वाटतं मतदान करा, कोणाला प्रेशर करू नका, कोणाबद्दल उलट बोलू नका, हे आम्ही ठरवलेलं. सगळेच पक्षात एकमेकांशी भांडणं करायचं नाही. आता सध्या परिस्थिती अशी आहे, देवरोड कॅन्टोन्मेंट असल्यामुळं आणि लोकांमध्ये एवढं गैरसमज झालाय की वोटिंग मध्ये आता पण आमचे नाव आहेत का नाही लोकसभामध्ये एवढं. पण मला माहित आहे, मी अध्यक्ष, मला माहित आहे लोकसभाला वोटिंग करू शकतो, आमदारकीला तुम्ही करू शकता, पण तुम्ही कॅन्टोन्मेंटला वोटिंग करू शकता. त्याच्यामुळं लोकांमध्ये संभ्रम आहे आणि लवकरच 2-3 दिवसात सगळे आम्ही सर्व पक्ष मिळून देवरोडमध्ये याबद्दल निर्णय घेऊ. मतदान यावेळेस परिवर्तन होईल का? कशासाठी मतदान होईल? परिवर्तन होणार. परिवर्तन होणार. काही विषयांवरती त्यांनी प्रकाश टाकलेला इथं. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय दादा, कशी परिस्थिती इकडं? परिस्थिती छान आहे. इलेक्शनचं वातावरण तयार होत आहे आणि लोक पण जागृत आहेत. लोक मतदान करतील आणि लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे, बेसिक नीड्स काय आहेत, लाईट, पाणी, शिक्षण, हे आरोग्य, हे 4 आहे ना, 4 वर काम व्हायला पाहिजे. ते काम नाही झालं का तुमचं? नाही, व्यवस्थित नाही. आत्ता पण 4-5 वेळा लाईट जाते. देरोडला एक पण चांगलं हॉस्पिटल नाही. गरिबांनी जायचं तर डायरेक्ट वायसीएम कॅन्टोन्मेंटला गेले की तिकडे पाठवतात. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आहे, तिथं गेले ना तिथं पाठवतात. वायसीएमला जावं म्हणतात. मग यावेळेस काय कुठले मुद्दे घेऊन तुम्ही वोट करणार? नोटोला नाही, नोटो इलेक्शन करणारच नाही. नोटो असं. अच्छा, बहिष्कार म्हणजे बहिष्कार. बरं, बहिष्कार टाकून कसं होणार? आपल्या लोकशाहीमध्ये आपला उमेदवार तर निवडावा लागेल. आपल्याकडे काय आपण अमेरिका किंवा ब्रिटन मधनं परत उमेदवार आणणार नाही. आपल्यातलेच आहे. शिक्का आज पंजाला मारला आपण शिक्का, उद्या आपल्याला माहित पडतो तोच माणूस शिवसेनेमध्ये जातो. ही शंका आहे तुम्हाला? म्हणजे कुणाला निवडून दिलं आपण, आपलं बाबा आपलं नेतृत्व करेल, पण तो तिकडे जातो. मग करायचं काय? माणसाने बघायचं कोणाकडे? यावेळेस काय हवा दिसती? नाही सांगू शकत. हवा म्हणजे काय, सकाळी 5 वाजता उठायचं, आपलं काम करायचं, 12 वाजता घरी जायचं, झोपायचं थोडा, परत कालचं काम करायचं. म्हणजे आपलं रुटीन चालूच आहे. बाकी असं काही चेंजेस असं काही दिसत नाही. तुम्ही ऐकलं बघितलं असेल, बेसिक नीड विषयी इथले नागरिक बोलतायत. बेसिक नीड हेच त्यांच्या पूर्ण होत नाहीये, त्यांचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये. मावळ लोकसभा मधल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. सध्या आपण मावळामध्ये आलेलो आहे आणि इथं काही नागरिक रस्त्याच्या बाजूला उभे होते, त्यांच्याशी बोलूयात आपण. दादा, सध्या
लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि लोकसभा निवडणूक म्हणजे सर्वोच्च लोकशाहीमधली निवडणूक असते आणि या निमित्तानं एक लोकशाहीचा उत्सवच खऱ्या अर्थानं साजरा होतो. सध्या या निवडणुकीच्या निमित्तानं कुठले असे प्रश्न तुम्हाला वाटतात की याची चर्चा व्हायला पाहिजे? आता तुम्हाला मी असा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे की आपले प्रश्न म्हणजे त्याची चर्चा होत नाही मतदारांच्या प्रश्नांची, आणि आरोप प्रत्यारोप जास्त होतात. तर आमचा एक अल्पसा प्रयत्न असा आहे की लोकांच्या प्रश्नांच्या भोवती ही चर्चा घडवून आणायची. तुम्हाला काय वाटतं, कुठले प्रश्न? सामान्य नागरिकांचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ, त्याच्यानंतर CNG गॅसची दरवाढ, तेल असेल, जे कडधान्य असेल त्यांचे वाढलेले भाव आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते अतिशय गगनाला भिडणारे भाव आता म्हणजे या सरकारने केलेले. गॅसचा एक खूप मोठा प्रश्न आहे, जो घरगुती गॅस ज्या महिला यूज करतात तो 1000 रुपयाला गॅस आहे. पण आता महागाई बरोबर उत्पन्नही वाढले असं लोक म्हणतात, आणि मग महागाई त्या पटीत आता आपण फ्लॅट पूर्वी 5 लाखाला घ्यायचो, 4 लाखाला घ्यायचो, आता 40, 50, 60, 1 कोटी अशी किमती आहेत तरी लोक घेत आहे. उत्पन्न वाढलंय, पण सामान्य नागरिकांचं वाढलंय का उत्पन्न? किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, ह्याचा टक्केवारी किती आहे? आता सामान्य लोक जे विद्यार्थी आहेत, जे म्हणजे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, मी आता परवा एक सर्वे बघत होतो, IITचे विद्यार्थी आहेत, IIT मध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यातले 36% विद्यार्थी हे बेरोजगार आहेत. आपल्या देशामध्ये हे ह्याच्या आधी इतिहासातली पहिली घटना असेल घडलेली की IIT म्हणजे इंजिनिअरिंगमधली सगळ्यात सर्वोच्च ती इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटमधले 36% विद्यार्थी हे बेरोजगार आता आपल्याला देशामध्ये बघायला मिळतात. महागाई आणि बेरोजगारी हे 2 विषय फार महत्त्वाचे असं तुमचं म्हणणं आहे. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. तुमच्या दृष्टिकोनातून कोणते प्रश्न महत्त्वाचे? कामगार जिवंत राहायला पाहिजे. कामगाराचा जिवंत नाही, मेलेला कामगार ठेवलेला आहे या सरकारने. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य सरकारची अख्ख्या महाराष्ट्रावर गावगुंडी चालू केलेली, त्यांनी दमदाटी केलेली आहे. आणि दमदाटीमुळे काही बोलायला लागलेलं आहे नागरिकांना बी. आणि महागाई तितकी वाढलेली आहे ना, प्रमाणाच्या बाहेर महागाई वाढलेली आहे. गॅस असू, तुमची पेट्रोल, डिझेल, गहू, तांदूळ हे सगळं केलेलं आहे. आणि सामान्य माणसाचं आणि सर्वसामान्य माणसाला काय त्याच्यात की तुम्हाला जा रेशनिंगमध्ये किडे असलेले गहू तांदूळ देतात, पण बोलायला आम्हाला हेच पाठवलं, हेच घ्या तुम्ही. मोदी सरकारने तर सांगितलं की 80 कोटी लोकांना त्यांनी रेशनवरती धान्य द्यायचं. मग माणसांनी काही खायचं, यांनी मात्र चांगलं खायचं. मोदी 15 लाख रुपये देतो पण सांगितले होते ना, यांच्यावर कुठं विश्वास ठेवता? शहा मोदींवर विश्वास ठेवायला जनता आता मूर्ख राहिलेली नाहीये, थोडक्यात आता असं सांगायचं. त्यांना 15 लाख तर गेलेलेच आहे, या नरबी त्या नरबी नाहीये, फक्त आश्वासन, फक्त गॅरंटी काही देत नाही ते. मावळ लोकसभेच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण आता देश पातळीच्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याविषयी बोललात. मावळ लोकसभेचा जो विचार केला त्याच्यामध्ये काही शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे, तर इथले कुठले विकासाचे असे प्रोजेक्ट आहेत, प्रकल्प आहेत की जे जर झाले तर अधिक आणखी प्रगती होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह प्रश्न हा तळेगाव शहरामधला होता, जे डिफेन्समध्ये 450 एकर जमीन शेतकऱ्यांची गेली. तळेगावातील भूमिपुत्रांची जमीन ही डिफेन्समध्ये गेले. तळेगावातले म्हणजे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते भूमिहीन झालेले आहेत. त्या संदर्भात स्थानिक खासदारांनी कुठलीच भूमिका गेल्या 10 वर्षामध्ये मांडलेली नाहीये. हा सगळ्यात सेन्सिटिव्ह प्रश्न आहे हा मावळ लोकसभेचा, मावळ तालुक्याचा. मी सांगतो या ठिकाणी की 450 एकर जमीन, आणि ती जमीन 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची घेतलेली. त्याच्या आधी ॲक्वायरेशन झालेले होते 2दा, आणि हे शेवटचे ॲक्वायरेशन नंतर नुकसान भरपाईसाठी जी भूमिका स्थानिक खासदारांनी घ्यायला पाहिजे होती ती खासदारांनी म्हणजे कुठल्याच पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली नाही. आणि त्याच्यामध्ये पुनर्वसन जे शेतकऱ्यांचं व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. एक फॉक्सकॉन कंपनी या ठिकाणी आली होती मावळ MIDC मध्ये, मावळ MIDC मध्ये, बरोबर ना, वेदांता फॉक्सकॉन कंपनी. ती फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातली म्हणजे ती सगळ्यात एक नवीन रेव्होल्युशन झालं असतं इथं. ती जर कंपनी आली असती तर एवढे रोजगार वाढले असते. ती कंपनी यांनी गुजरातला हलवलेली. त्याच्यामुळं पण स्थानिक विद्यार्थ्यांचं आणि स्थानिक तरुणांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे असं माझं ठाम मत आहे. तुम्ही व्यवसायानं काय? मी प्राध्यापक आहे.
मला सांगा, तुम्ही आता ह्या सगळ्या बेरोजगारीबद्दल बोललात, तर सगळ्या तरुणांमध्ये आय टीचा वर्ग खास करून तिथं काय वातावरण आहे ह्या सगळ्या घडामोडींबद्दल? आता प्रत्येक क्षेत्रामधली लोक नाराज आहेत. ती एज्युकेटेड असू द्या, ती शेतकरी असू द्या, ती कामगार वर्गातली लोक असू द्या, प्रत्येक घटक हा नाराज आहे. ज्या पद्धतीने या सरकारने म्हणजे काय म्हणतात त्याला, हे जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, तर हे सामान्य जनतेला न पटणारी गोष्ट या सरकारने केलेली. याचा इफेक्ट होईल या मतदानावर? 100% होणार तो इफेक्ट. तुम्हाला तो बघायला भेटेल. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. लोकांच्या मनात संताप आहे की हे. तुम्हाला काय वाटतं? नाही, बदल तर 100% होणार आहे. घडवून बी आणणारच आम्ही. आता नागरिकच्या वतीने आम्ही आणणार आहे, नागरिक म्हणून. तुम्हाला काय वाटतंय फोडाफोडीचं राजकारण? 105 आमदार बीजेपीचे असताना 105 आमदारांना त्याच्यामध्ये अपक्ष आमदार आहे त्यांच्याबरोबर होते. हे सर्व सरकार व्यवस्थित चालणारं होतं भारतीय जनता पक्षाचं. परंतु निव्वळ दुसरे पक्ष फोडायचे, त्यांची घरं फोडायची आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावून द्यायची आणि त्या दोन पक्षांच्या भांडणाचा फायदा हा देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचा विषय या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. परंतु हे असलं गलिच्छ राजकारण आजपर्यंत, म्हणजे मी काम करतोय जवळजवळ इंदिरा गांधी पंतप्रधान असतानापासून मी या तळेगाव शहरामध्ये काम करतो. असली फोडाफोडीचं राजकारण कधी झालं नाही. झाले एक दुसरे लोक फोडले असतील, परंतु डायरेक्ट पक्ष फोडायचे, घराणी फोडायची. इवन बारामतीसारखा जो परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी यांनी घरामध्येच फूट पाडली. मग त्याच्यामध्ये ज्या पवारसाहेबांनी अजितदादांना एवढं मोठं केलं, जिल्हा परिषद सदस्यांपासून तर आज फोडाफोडीचं राजकारण तुम्हाला मान्य नाही, त्याचा परिणाम होतोय. माझ्या सोबत काय अजून तरुण आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं एकूण या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठल्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे? यावेळेस मावळामध्ये जे काय चाललंय या सगळ्याला मशाल ह्याच्यावरतीच आम्हाला सगळे पाठिंबा आमचा आहे सगळ्यांना. कोणी किती जरी ताकद लावली तरी लोकांच्या मनामध्ये जे आहे ते लोक यावेळेस व्यक्त करणार आहेत आणि लोक दाखवून देणार आहे फोडाफोडीच्या राजकारणाला किती वैतागलीत लोक, ह्या मताने आमचा यावेळेस आहे. पण आता ते विकासाचा दावा करतायत, विकासाच्या दाव्यावरती महत्व मागतायत, मग त्याला महत्व नाहीये का? मागच्या 10 वर्षापासून लोक ऐकतात आहे, पण त्याच्यातनं काय हे नाही ना येते, प्रॅक्टिकली काय नाही ना. तळेगावमध्ये ना खासदारांनी विकास काय केला? आमची इथं कुठली कामं केली? विकासावरती यांना बोलायचंय. विकास जो हे म्हणतायत की विकास झालाय, परंतु ह्या मावळ तालुक्यामध्ये धरणं असतील, नद्या असतील, हे संपूर्ण जे प्रोजेक्ट आहेत, MIDC असेल, अशा अनेक प्रकारचे उपक्रम हे आता यांनी कुठलेच आणलेले नाहीत. हे काँग्रेसच्या काळापासून हे परंपरागत जी धरणं आहेत, MIDCचा जो विषय आहे तो पवारसाहेबांनी प्राधान्याने या ठिकाणी MIDCचा विषय केल्यामुळं मावळच्या परिसरात जवळजवळ बेरोजगारांना कमीत कमी थोड्या प्रमाणात का होईना पण आज रोजगार मिळतोय. विकास कोणी केला आहे? एक्सप्रेस हायवे मावळ तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनी. आता तुम्ही शरद पवार किंवा काँग्रेस यांचं कौतुक करताय, पण मागच्या 3 वेळा तर तुम्ही खासदार शिवसेनेचा निवडून दिला होता. हो, त्यावेळे कसं होतं, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे बरोबर होते. मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य हे काळ्या दगडावरची रेष ते आम्ही मान्य करतो. परंतु आजची परिस्थिती अशी आहे इथे की सत्ता यांच्याकडे असताना सुद्धा इथं बेरोजगारीचा एवढा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे आलेल्या कंपन्या यांनी गुजरातला पाठवलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र विकायलाच काढायचा असा यांनी धंदा चालू केलेला आहे. म्हणजे बेरोजगारी असेल किंवा इथले उद्योग गेले किंवा फोडाफोडीचं राजकारण, ह्या 3-4 गोष्टी इथं मावळामध्ये प्रामुख्यानं लोकांच्या बोलण्यातून समोर येत आहे. किल्ल्यांचं पुनर्वसन. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो फॉर द पीपल न्यूजचा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आज आपण मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांशी आपण संवाद साधला आणि त्यांच्या भूमिका, त्यांची मतं, तिथलं राजकारण, अशा काही गोष्टी समजून घेण्याचा एक प्रयत्न त्याच्यामध्ये होता. आपण त्या ठिकाणच्या मतदारांशी ज्यावेळेस संपर्क केला, त्यांची संवाद साधला, त्यावेळेस प्रकर्षानं काही गोष्टी नजरेस ज्या आलेल्या त्या जी तोडफोडीचं जे राजकारण झालेलं आहे त्या विषयावरती या मतदारसंघामध्ये नाराजी दिसून आली. शिवाय तळेगाव दाभाडेसारखा जो भाग आहे
तिथल्या ज्या जमिनी डिफेन्स खात्यामध्ये गेल्या होत्या त्यांच्याविषयी सुद्धा नाराजी दिसून आली. काही स्थानिक लेवलला अगदी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा नाराजी आपल्याला दिसून येते. आणि घाटाखालचा जो भाग आहे, मग तो उरण असेल, कर्जत ग्रामीण असेल किंवा पनवेलचा मतदारसंघ असेल, तर त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जी काही फूट पडली त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, म्हणजे शिवसेना या पक्षाला एक सहानुभूती त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्याचा कुठंतरी फटका, त्याचा कुठंतरी परिणाम हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अथवा उद्याच्या मतदानावरती होऊ शकतो का, अशी एक स्थिती त्यामध्ये आपल्याला दिसून येते. प्रश्न विकासाचे तर आपण चर्चेला त्या ठिकाणी ठेवले, त्यावेळी मेट्रोचा विषय असेल याविषयी लोकांनी समाधान व्यक्त केलं, परंतु जे तोडफोडीचं राजकारण आहे किंवा इकडं तिकडं जाण्याचा विषय आहे, याविषयी मात्र नाराजी प्रकर्षानं दिसून आली. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये नेमकं खरंच हे जे परसेप्शन आहे हे सत्यामध्ये उतरत आहे का, हे आपल्याला निकालातूनच लक्षात येईल. आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ करतोय, वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि जागर लोकशाहीचा हा जो आपला दौरा आहे हा पुढं कंटिन्यू राहणार आहे. आपण यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी बोलणार आहे आणि काय आढावा आहे जो आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक आणि शेअर करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, मावळ लोकसभा मतदारसंघ.